वेलकम टू मिशन ऍडमिशन स्टुडंट. मागच्या व्हिडिओत आपण बघितलेलं आहे की सीओईपीच्या जागा या डबल होणार आहेत. बऱ्याचशा ब्रांच आहेत, 5 ब्रांच तरी आहेत ज्यांच्या जागा डबल व्हाव्यात म्हणून त्यांनी AICTE दिल्लीला प्रपोजल पाठवलेला आहे आणि ते अप्रूव्ह होईल, कारण दोन्ही गव्हर्नमेंट बॉडीज आहेत. आता महाराष्ट्रातल्या सगळ्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसचा म्हणजे VJTI, COEP, PICT, PCCOE, मुलींसाठी कमिन्स, या सर्व कॉलेजेसचा कट ऑफ वर, मागच्या वर्षीच्या कट ऑफ वर, रँक वर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. सीओईपी पासून त्याचा श्री गणेशा करूया. सीओईपीच्या मागच्या वर्षीचा कट ऑफचा रँक तुम्हाला दाखवण्याआधी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे आपण आता सीईटी देणार, जेई देणार. सीईटीचा पेपर असतो 200 मार्काचा. त्यानंतर एका वेळी काय सगळ्यांची परीक्षा होत नाही, शिफ्ट वाईज असतात, पेपर वेगवेगळे असतात, डिफिकल्टी लेवल वेगवेगळी असते. त्यामुळं नॉर्मलायझेशन मेथड करतात, म्हणजे स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले आहेत त्याचा वापर करतात. त्याच्यामध्ये मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन वगैरे याचा वापर करून नॉर्मलायझेशन मेथड वापरली जाते, जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही. एखादी शिफ्ट जर डिफिकल्टी लेवल हाय असेल आणि एखाद्याची कमी असेल तर ते कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून नॉर्मलायझेशन मेथड वापरली जाते. नॉर्मलायझेशन मेथड झाली की आपल्याला पर्सेंटाईल मिळेल. पर्सेंटाईल वरून आपल्याला पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन असतं, त्यानंतर रँक मिळतो आणि रँक हा प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल युनिक असतो, एकच असतो, एकाला एकच रँक मिळतो. त्यानुसार रँक नुसार आपले ऍडमिशन होत असते. यापुढे आपण जे कट ऑफ बघणार आहोत हे रँक नुसारच बघणार आहोत. प्रत्येक वर्षी पर्सेंटाईल वर्सेस रँक हा खूप व्हेरी होतो. आपण आता कन्सिडर करायचा हा मागच्या वर्षीचा कॅप 1 चा कट ऑफ, 24-25 कॅप 1 चे कट ऑफ आपण सीओपी चे बघूया. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओत आपण बोलल्याप्रमाणे कॉम्प्युटर सायन्सच्या जागा सीओपी न 150 च्या 300, त्यानंतर इलेक्ट्रिकलच्या 75 च्या 150, त्यानंतर ENTC च्या 150 च्या 300, इन्स्ट्रुमेंटेशनच्या 38 च्या 60, सिव्हिलच्या 75 च्या 150 अशा अप्रुव्हलला दिलेल्या आहेत. या डबल नक्कीच होतील अशी आपण आशा करूया. बाकीच्याही जागा खूप चांगल्या आहेत. 80% सीट या सीईटी थ्रू भरल्या जातात आणि ही जी AI रँक आहे ही जेई थ्रू भरलेली आहे. म्हणजे 20% सीट ज्या आहेत या AI थ्रू, ऑल इंडिया कोटा म्हणतात त्याला, जेई मेन्सच्या मार्कावर आपल्याला मिळतील. आपल्याला सीईटीचा रिझल्ट आल्यावर 2 रँक मिळतील. एक रँक असणार आहे हा ऑल इंडिया कोटाचा असणार आहे, एक रँक असणार आहे हा सीईटीचा रँक असणार आहे. ऑल इंडिया कोट्यासाठीचे वेगळे रँक असतात आणि सीईटी साठी वेगळे रँक असतात. ज्यांनी जेई दिलेले आहे आणि ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन जेई चे मार्क लिहिलेले आहेत त्यांचे मार्क इथे येतात, त्यानुसार एक रँक येतो आणि सीईटी चे रँक येतात. त्या रँक मध्ये कॅटेगरी वाईज रँक पण असतात, पण जनरल रँक नुसार ऍडमिशन होते. सीएस चे रँक बघूया. सीएस चे सीईटी चे रँक 96, जनरल ओपनचा रँक आहे हा, लेडीज ओपनचा 168 आहे, ओबीसीचा 291 आहे. असं आपण कॅटेगरी वाईज रँक आपण सगळे बघू शकतो. रोबोटिक्स एआयचा 476, इलेक्ट्रिकलचा 635, ENTCचा 1341, मेकॅनिकलचा 1521. मेकॅनिकल विषयी तुम्हाला सांगतो, कोर ब्रांच जरी असली तरी लास्ट डे पर्यंत, म्हणजे शेवटचा जो स्पॉट राऊंड असतो त्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत लोक एकेका जागेसाठी इथं गर्दी करतात. 500 स्टुडंटची गर्दी असते स्पॉट राऊंडला. दिवस रात्र 24 तास हा स्पॉट राऊंड चालू असतो. सगळ्या कॉलेजमध्ये असतो, गव्हर्नमेंटच्या जास्त असतो. सीओईपी ला तरी शेवटच्या क्षणापर्यंत एक सीट साठी मुलं लढून सीओईपी मिळवतातच. इन्स्ट्रुमेंटेशनचा 2109, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स 3877, सिव्हिलचा 4466 आणि मेटॉलॉजी 6313. मेटॉलॉजी पण चांगली ब्रँच आहे. स्टील इंडस्ट्रीमध्ये भरपूर डिमांड आहे या ब्रँचला. सीओपी मध्ये याचा रँक ही खूप चांगलाच येतो. तरी या टेबलचा आपण स्क्रीनशॉट घ्या. मित्रांनो, याप्रमाणे आपण आता सर्व सीओपी चे कट ऑफ बघितलेले आहेत. मला नक्की खात्री आहे की आपल्यापैकी सर्वांना त्यांचं ड्रीम कॉलेज मिळवण्यासाठी नक्की यातनं उत्साह मिळेल. ज्यांना या सर्व प्रोसेसमध्ये, ऍडमिशन प्रोसेसमध्ये काउन्सिलिंगची गरज आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म भरून काउन्सिलिंगचा जरूर लाभ घ्यावा. आम्ही तुमच्यासोबत ऍडमिशनच्या लास्ट डेट पर्यंत आणि त्यानंतरही, इव्हन ऍडमिशन झाल्यानंतर सर्व इंजिनिअरिंगचं सर्व संपतं असं नाही, तिथून तर खरा विद्यार्थ्यांचा प्रवास चालू होतो. त्यानंतरच्या काही स्कॉलरशिप्स असतात, स्किल डेव्हलपमेंटसाठी काही त्यांना कोर्सेस असतात, या सर्व गोष्टींसाठी आम्ही त्यांना मदत करतो. इव्हन आमचे जे जुने स्टुडंट्स आहेत ते आता बीई पास आउट होऊन काही मास्टर्सला गेले, काही जॉब मध्ये आहेत, ते अद्यापर्यंत आमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये असतात. पुन्हा एकदा मिशन ऍडमिशन कडून येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.